आजच्या व्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी सगळ्यांना. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे लक्ष्मी पूजन. तर आम्ही आज संध्याकाळी पूजा करणार आहोत. आता तिकडे इंडियाला तर झाली असेल पूजा, आज आमच्याकडे आहे संध्याकाळी. तर बस त्याचीच गडबड चालू आहे. सकाळी सगळी आवरावर चालली आहे. माझे फक्त लाडू राहिले, तर तेवढे मी आज लाडू बनवेल. है ना रिया? बाकी काय काय बनवलं सांग आज. बाकी झालंय आता. चिवडा बनवला, शक्करपाळे बनवले, करंज्या बनवल्या, लाडू राहिलेत आता आणि चकली राहिली. तर ती आज मी झटपट बनवेल. थोडंच बनवायचंय. आता पहिल्यासारखं गोड पण खात नाही आणि जास्त तेलकट पण आवडत नाही, त्यामुळे यावर्षी थोडंच बनवलं, ते पण रियासाठी स्पेशल. यावर्षी आपल्याला खूप आठवण येते ना रिया? हो. मागच्या वर्षी आम्ही इंडियाला होतो. रिया आणि सियाने दिवाळीत खूप मजा केली होती. आम्ही पण खूप मजा केली आणि यावर्षी आम्ही सगळ्यांना मिस करतोय. मागच्या वर्षी ताई पण होत्या है ना? तर आम्हाला खूप आठवण येते. तर सगळेच होतो आम्ही, सिया, रिया, ईशा, असे सगळे, देवेश दादा, सगळे होते. तर आम्हाला त्यांची पण खूप आठवण येते. आणि यावर्षी सियाचा बर्थडे पण होता, तर त्यालाही आम्हाला जाता आला नाही, पण आपण तिला ऑलरेडी इथूनच गिफ्ट पाठवून दिलं. हा, तर आम्ही सियासाठी हिमालयाचं बेबी गिफ्ट पॅक इथूनच ऑर्डर केलं. मी देखील एक आई आहे आणि मला माहीत आहे की एका नव्या आईसाठी बाळाची सुरक्षित आणि सौम्य देखभाल किती महत्त्वाची असते. म्हणून मी ब्लिंकिटवरून हिमालयाचं बेबी गिफ्ट पॅक ऑर्डर केलं होतं. हा भारतातील नंबर 1 डॉक्टरने रिकमेंड केलेला बेबी केअर ब्रँड आहे. नैसर्गिक आणि हर्बल घटकांपासून बनलेला आहे आणि pH 5.5 संतुलित आहे, जे एका लहान बाळासाठी खूप सुरक्षित असतं. मम्मा मला पण तेच गिफ्ट पॅक पाहिजे. अगं तू छोटी होती तेव्हा तुला ऑर्डर केलं होतं आम्ही तेच, म्हणून आम्ही सियाला पण तेच ऑर्डर केलं. जर तुम्हाला लहान मुलांसाठी गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही हिमालयाचं बेबी गिफ्ट पॅक नक्की ऑर्डर करू शकता. तर आज सगळी पूजेची गडबडच चालू आहे. तर बस मी आता सगळी तयारी करते, एक सगळं संध्याकाळसाठी काढून ठेवते. त्यात माझे लाडू आणि चकल्या राहिल्या आहे. तर ठीक आहे, काय नाही, थोडंसंच बनवायचंय तर ते होऊन जातील. आज रियाने पुरणपोळी बनवायला सांगितलीये, मग आज पुरणपोळी बनवायची आहे. एवढं गोड आहे. मी म्हटलं की कशाला आता पुरणपोळी बनवायची, तर म्हणते नाही तू आज पुरणपोळीच बनव. म्हटलं ठीक आहे, तुझ्यासाठी काय पण, है ना? हॅपी रिया. हॅपी. चला मग करूया तयारी. चला आता करूया पटापट. पहिले लाडू बनवते आता का नाही, आता आपण दुपारी सिंपलच खाऊया, कारण की संध्याकाळी हेवी जेवण आहे. म्हणून मी आता इडली सांबार आणि चटणी बनवते. तर पटकन आता ते खाऊ आणि लागू कामाला. परत रांगोळी पण काढायची आहे, एक लाइटिंग लावायची राहिली आहे. डॅडी किती वेळ घालवतायत त्याच्यात, कधीपासून डॅडीची लाइटिंग लावतायत. आणि ते कंदील पण किती दिवसापासून बनवतो आपण. हो ना, तो आज फायनली लक्ष्मी पूजनला तरी लागेल. हा, आता काय करायचं? आता लावूया आपण. ओके लावूया. ओके. खूप दिवस झाले आता मी लॉक करते आणि मी आता मेहंदी पण लावली की आता दिवाळी पण येते. मला खूप आवडते मेहंदी. हे बघा कशी काढली मेहंदी, नक्की कमेंट करून सांगा. आणि रंग कसा आला ते पण नक्की कमेंट करून सांगा. हा, फक्त अर्धा तास ठेवली, बघा किती रंगली. बघा तुमची तरी एवढी रंगते का? मोनिका लागली कामाला. काय बनवते? सांबार चटणी, इडली सांबार चटणी. इडली सांबार चटणी. ही माझी नवीन डॉल. दाखव. अरे वा, किती गोड आहे का, तुझ्यासारखीच. पण मला गोगल नाही ना. हा, तुला नाहीये पण तिला आहे. तिचं नाव स्ट्रॉबेरी, कारण की ती पिंक आहे ना, म्हणून स्ट्रॉबेरी नाव ठेवली. तिचे रबर बँड नाही आहे पिंक, पण तरी ती खूप पिंक आहे ना, म्हणून तिचं नाव स्ट्रॉबेरी. तुला हात लावते बघ ती. तुला आवडते का? सर्वात जास्त डॉल कोणती आवडते? मला हीच आवडते. जेव्हापासून मी घेतली आहे माझ्या सगळ्या डॉलपेक्षा मला हीच आवडते. नवीन आहे ना त्यामुळे.
माझी स्कूल पण नाहीये, माझ्या टीचरचा स्ट्राईक पण चालू आहे आणि ते आधी आता मी 2 वीक पासून हिच्या सोबतच खेळते. हा ना. तर इकडे सगळे अल्बर्टाचे जितके टीचर्स आहेत त्यांचा संप चालू आहे. तर मग ते स्ट्राईक वरती आहे, तर रियाला सुट्टीच आहे. रिया आणि वहीच्या अशी सोबतच शाळेच्या खेळते. मुलीसारखी दिसते. दॅट्स वाय ती शाळेच्या मुलीसारखी का बरं दिसते, कारण की ती स्कूल मध्ये जाते ना अच्छा. म्हणून. आणि ती स्कूल मध्ये ते टीव्ही लावतात ना, म्हणून तिचे डोळे खराब झाले. टीव्ही बघून बघून डोळे खराब झाले तिचे, म्हणून चष्मा घालते. उनका बनते सांबार. इडली सांबार मस्त झालं सांबार. वाव, मस्त झाले. इडली चटणी सांबार आणि खाते रिया इडली चटणी. रियाची फेवरेट, है की नाही? हो. संध्याकाळी आणि दुपारी दोघं खायच्या या माझं फेवरेटच आहे. हा ना. आता काय इडली, आता इडली माझी फेवरेट आणि संध्याकाळी? संध्याकाळी पुरणपोळी माझी फेवरेट. अरे वा. आणि हिला पण बसवले. हा. या जेवायला, बोलू सगळ्या. इडली खायला. या इडली खायला. या 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 या. कसं म्हणते रे? इडलीला असं डुबवायचं आणि मग खायचं. मुंबई स्टाईल. बघा माझी मम्मा किती टेस्टी बनवते. Thank you, रिया. खरंच मस्त झालंय. चांगलं आहे ना? हम्म. आज गडबडीत केलंय तरी. मस्त गडबडीतच करत जा. काय डॅडी म्हणतात जेव्हा गडबडीत. मनापासून करते तेव्हा चांगलं नाही होत म्हणे, आणि जेव्हा तू गडबडीत करते तेव्हा छान होतं असं म्हणतात. असं असं बघा हे कशी बोलतात. बघा माझी डॅडी लावताय आता लाइटिंग. अरे वा. रिया करते व्लॉगिंग. काय बनवते? बेसन पुरीचे लाडू मस्त लागतात हे पण. माझे फेवरेट आहे. थोडेसेच बनवते, जास्त पण काही खाल्ले जात नाही. त्याचा असा चुरा करून घ्यायचा असतो ना. हा, नंतर मग ते व्यवस्थित बारीक करून मग छान वळता येतात. हम्म. छान लागतं हे. मला कधी आवडायचे नाही, पण तुम्ही खायला लागले तर माझ्यामुळे आवडायला लागले. चांगलं लागतं ते. भारी लागतात ते. उलट साध्या नॉर्मल बेसन पेक्षा हे मस्त लागतं. ते असं काही खातात मी नव्हते पाहिले हे कसे बनवतात. ॲक्च्युली माझी देऊरची आजी आहे ना, मम्मीची मम्मी, ती बनवायची हे लाडू, तर तिच्यामुळे आम्हाला आवडायला लागले. आम्ही एका दिवाळीत तिकडे गेलेलो, तर मग खूप आम्हाला आवडलेले. तेव्हापासून मग दरवर्षी घरी पण बनतात. आता मम्मी पण बनवते. हा. तुला पण आवडतं का ते लाडू? हा. आता काय खाते? शंकरपाळी. हे झालं का आता? आता ते थंड होते तोपर्यंत थोड्याशा सांजोऱ्या बनवून घेते. करंज्या झाल्या माझ्या, सांजोऱ्या बाकी आहेत. प्रियाला आवडतात म्हणून थोड्याशा तरी आज करून घेते, बाकीच्या थोड्या दिवसांनी अजून करून. तर असं असतं सांजा आणि मग त्याची सांजोरी. याच्यात हे असतं ना, गुळाची असते ही, गुळ जशी रवा. नॉर्मल ती जी दुसरी असते ती खोबऱ्याची ती बनवते. खोबऱ्याची असते. करंजी रियासाठीच खरं बनवते. रियाला खूप आवडतं आणि सांजोरी मला आवडते. हे लाडू तुम्हाला आवडतात. लाडू तुमच्यासाठी, सांजोरी आम्हाला दोघांना. डॅडी माझे बनवताय कंदील. मी दाखवू वरून? दाखव दाखव दाखव. ते बस त्याला पेंटिंगच करता येते. मम्माने हे कट करून ठेवलेले असे, आणि आता डॅडी ह्याला कलर करताय. छान करतोय का ग? हो, खूप छान. थँक्यू. यू वेलकम. मम्माला दाखव. मम्मा काय आणि इथे मम्मा लागते सांजोरी. सांजोडी. दाखवू वरून? हे बघ, हे बघ, इकडे झाली आता सांजोरी. अरे तर ह्याला द्यायचा आहे आम्हाला येल्लो कलर, पण त्याच्या आधी व्हाईटचा बेस दिलाय आणि मग त्याच्यानंतर देणार येल्लो कलर. येल्लो, आणि माझा ड्रेस पण येल्लो. अरे बापरे.
हे तर matching होऊन जाईल. हा ना. आणि मग त्याच्यानंतर त्या लाईन्स लावायच्यात आपल्याला मध्ये मध्ये इकडे असे क्रॉस. असा तरी आहे विचार. बघूया आता कसा दिसतो तो. Yes, आणि म्हणजे भारी दिसायला पाहिजे कारण की मी बनवते. याचा चालू आहे टीव्ही टाइम. आणि मला रोज लागतो फ्रूट. हा फ्रूट. एक तरी फ्रूट पाहिजे मला अच्छा. रोज. मोनिकाच्या चालू इकडे सांजोऱ्या. थोड्याशाच आहेत पूजेपुरता, नैवेद्यापुरता होऊन जातील. कारण की रियाला आवडतात म्हणून आता थोड्याच बनवल्या, टाइम कमी असल्यामुळे. आता मी परत तो सांजा ठेवून देते फ्रीजमध्ये आणि मी नंतर परत बनवेल. साडी बदलली. साडी बदलली, सहन होत नव्हती, काही काम नव्हतं सुचत. आता थोडं फास्ट होतंय. डॅडींचं कुठपर्यंत आला आकाशकंदील? होत आहे का आजच्या आज? येस होणार आहे आज, टेन्शन नाही. तरी मी अर्धी तयारी करून दिली म्हणून पटापट होत. हो, हे कट करून वगैरे सगळं ठेवलं होतं. त्याला व्हाईटचा बेस मारावा लागला, नाही तर ते येलो कलर दिसतच नव्हता. आता दिसते. तर आता हे लाडूंचं छान बारीक करून घेतलं आणि आता गाळून घेते जेणेकरून ते एकसारखं होईल. तर हे जाड जाड सगळं निघून गेलं आणि खायला मस्त लागते. हा, हे राहते ते. ओके. बनवलाय आता मी इकडे बनवलाय हा पाक. तो आता याच्यात टाकणार आता का? टाकते याच्यात. अच्छा. खूपच अप्रतिम लागतं हे लाडू. नॉर्मल लाडू पेक्षा तर खूपच भारी लागतं. काय मोनिका? पहिले आवडायचं मला एक दोन म्हणजे खूप असं मनापासून नाही, पण आवडतो छान. असं बनवला की लगेच तो खायला एकदम भारी लागतो. संदोऱ्या पण झाल्या थोड्याशा, का असेना झाल्या. आता लास्ट चकली राहिली, ती पण होऊन जाईल. चकली पटकन होऊन जाईल. इन्स्टंट वालीच बनवते ना. इन्स्टंट वालीच बनवली. भाजणी नाही आपल्याकडे मग. काय म्हणते बच्चा? मंदिरात दिसतात ना तसे. प्रसाद भेटतो तस. तू कोणतं गाणं म्हणत होती रिया? हे लाडू भाऊ शंकर पाय तऊ तऊ सारं नाही करंजी भरली चिरा लागतो या कमान झाला करून फराळ आली ले आली दिवाळी. हे लाडू भाऊ थोडेसे होतील पण ठीक आहे. ते नंतर असं वाटतं खूप बनवावं, पण ते नंतर जात नाही थोड्या दिवसांनी, म्हणून थोडंच बनवलं. काय म्हणते बच्चा? म्हणजे एवढं मेहनतीने बनवायचं ते संपलं पण पाहिजे. हे लाडू तर मीच संपून टाकेल, टेन्शन नको. माझे फेवरेट. काय रे? अजून बनवू मी थोडं लपवून ठेवले. जास्त काही time नाही मी लपून ठेवलं. नाही, जास्त टाइम नाही लागत आणि ते ना लवकर खराब होतात, म्हणून जास्त थोडे बनवू शकते. मस्त असे दिसत आहेत. आणि रियाने तर 3-4 फस्त केले. काय करीये? एकच तर घेतला मी तरी मी इथून या घरातून चालली मी. काय चालली? लास्ट पदार्थ चकली. तर आता मी लागली स्वयंपाकाला. रियाने सांगितली होती पुरणपोळी, तर आता बनवायलाच लागेल. ऑलरेडी लेट झालंय, पण आता करते पटापट. रिया सांगते तर मग ऐकावंच लागतं. आता आमची बनवून घेते, इकडे पुरणपोळी खीर होऊन जाईल. तर पुरणपोळी आता इतकं कॉमन झालंय, ते स्पेशल फूड वाटतच नाही आता इतक्या वेळेस बनव. मध्ये मध्येच आठवण येते. फास्ट रांगोळी. फास्ट चालू आहे. हे बाहेर काढली असती, पण हवा खूप असते ना, पूर्ण उडून जाईल. मागच्याच पण आतच केली. आतच काढतो आपण. रियाला पण काढायची का रांगोळी? हा हा, नंतर काढा. आता मम्माची होऊ दे. मम्मा बघ किती फास्ट करते. करायची. चला, तुम्ही काही हेल्प करत नाही मला. किती हेल्प केली का करी आता? काय हेल्प करत नाही. अजून काहीतरी काढ. लाइटिंग काढ आता. लाइटिंग कंदील काढलाय, आता लाइटिंग काढायचं मी म्हणते. आता दिवे काढते, झालं काम. इथे यावेळेस खूप शॉर्ट काढली रांगोळी.
टाइम कमी आहे जरा आज. काय म्हणत होती तरी दोन आकाश कंदील कोण लावतं? थांब ना यार. पण का डॅडींसारखे करते? होत नाही त्याच्या आधी तू पण डॅडींसारखे म्हणते. त्याला काय जॉईन करणार आहे का? हा, इथे कलर भरायचा आहे बेसा. झाली रांगोळी. तर अशी झाली सजावट. असा बनवला कंदील. चला आज जाऊया. हॅलो. सगळ्यांना हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. दिन दिन दिवाळी. गाई म्हशी ओवाळी. गाई म्हशी कोणाच्या? माझ्या लक्ष्मणाच्या. विश यू ऑल हॅपी दिवाळी. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मजा येते. हो. आता जायचं वरती. Yes. चला पूजा करायला. लेट्स गो. मी सगळा प्रसाद घेईल थोडा थोडा. अरे वा, मस्त केली. इथून. मी थोडा थोडा सगळा प्रसाद घेईल. तशी झाली पूजा. ई मी कसा आता हे सगळं खाऊ का? खाऊ शकता आता. अरे गडप. गडप. तर झाली आमची आता पूजा. बस आता जेवायचंय. पुरणपोळी खायची ना ग. तू तर इकडे शंकरपाळे खाते गोड गोड परत. तर बस छान झालं, मस्त झालं. थंडी होती आज पण स्नो नसल्यामुळे छान वाटलं. बाहेर आपल्याला हो. फोटो वगैरे काढता आले. मागच्या वेळेस तर किती कुडकुडत होतं बापरे. पूर्ण स्नो होता बाहेर तेव्हा. पूर्णच नव्हता. मी दोघं खूपच 1.5 महिन्यापासून खूप आजारी होतो. आता आमचा सर्दी खोकला गेलाय. हा ना. आता माहिती नाही दिवाळीचं परत खाऊन त्रास नको व्हायला नाही, म्हणून नाही. घाबरत खातोय. ओके चला आता बाय करून द्या. बाय 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 बाय. तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉग अरे माझाच तर अरे आहे. हा. हा मग तू बोल. आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लिटल सिंगर रिया. बाय बाय.